रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील जवळपास 7 दुकानांना भीषण आग लागली। ही घटना रात्री 12:30 वाजण्याच्या जवळपास घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली होती। आगीवर स्थानिक ग्रामस्थ आणि राजापूर अग्निशामक दलाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवलं गेलं। स्थानिक ग्रामस्थांकडून खासगी गाड्याने पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। व्यापारी संकुलात असलेल्या 7ही दुकानांचं आणि त्यामध्ये असलेल्या सामानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार गाळा नंबर 1 दिगंबर गिजम यांचा आहे आणि त्यांच्या उपहारगृहाचं मोठं नुकसान झालं आहे। गाळा नंबर 2 भीमखंडी यांचा होता आणि यामध्ये त्यांचं चायनीज सेंटर भस्मसात झालं आहे। गाळा नंबर 3 मध्ये प्रदीप मयेकर यांचं टेलरिंगचं शॉप होतं, त्याचंही मोठं नुकसान झालं आहे। गाळा नंबर 4 मध्ये केदार ठाकूर यांच्या कपड्याचं आणि प्लास्टिकचं दुकान होतं, त्यामध्येही मोठी हानी झाली आहे। गाळा नंबर 5 प्रसाद पाखरे यांचा होता, त्यांच्या फोटो स्टुडिओचं मोठं नुकसान झालं आहे। गाळा नंबर 6 निकिता गोसावी यांचा आहे, त्यांच्या ब्युटी पार्लरला याचा मोठा फटका बसला आहे। गाळा नंबर 7 नारायण गोसावी यांचा आहे, त्यामध्ये त्यांचं कटलरीचं साहित्य गोडाऊन होतं, त्यांनाही जबर फटका बसला आहे। नाटे बाजारपेठेतील या व्यापाऱ्यांना यामुळे करोडोचा फटका बसला आहे। या आगीमुळे नेमकं नुकसान किती झालं आहे याचा अधिकृत आकडा अद्यापही आपल्यापर्यंत आला नाहीये। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे। जमीर खलफेचा मुश्ताक खान, माय कोकण, नाटे, राजापूर।